नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर महेश्वर गंगाधर कळलावे, शिक्षणशास्त्र विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर उस्मानाबाद येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. मी आपले सर्वांचे डॉक्टर एच.एन. जगताप सर यांच्या सेट नेटच्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. सेट आणि नेटचा जो अद्ययावत अभ्यासक्रम आहे त्यामधील घटक क्रमांक 10 मधील प्रोफेशनल, टेक्निकल अँड स्किल बेस्ड एज्युकेशन या संदर्भात आपण चर्चा करतो आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये स्किल बेस्ड एज्युकेशन या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. कौशल्य आधारित शिक्षण ही संकल्पना, त्याचबरोबर या संकल्पनेवर परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न, तसेच त्या संदर्भातले वेगवेगळे घटक याचा सखोलपणे अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. प्रथमतः आपण ही संकल्पना पाहूया की स्किल बेस्ड एज्युकेशन म्हणजे नेमके काय, कशाला म्हणायचे स्किल बेस्ड एज्युकेशन. तर बघा, एनहान्स कोलॅबोरेटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. स्टुडंट लर्न हाऊ टू वर्क इन अ कन्स्ट्रक्टिव्ह मॅनर टू सॉल्व्ह प्रॉब्लेम इन अ कोलॅबोरेटिव्ह मॅनर. म्हणजेच विद्यार्थ्यांना लर्न हाऊ टू वर्क इन अ कन्स्ट्रक्टिव्ह मॅनर, एक संरचनात्मक दृष्टिकोनातून, संरचनात्मक परिप्रेक्ष्याच्या भूमिकेतून कशा पद्धतीनं काम करावं, टू सॉल्व्ह प्रॉब्लेम इन कोलॅबोरेटिव्ह मॅनर, सौहार्दाच्या दृष्टिकोनातून, कन्स्ट्रक्टिव्ह आणि सौहार्द दृष्टिकोन या दृष्टिकोनातून काम करण्यासाठी, त्यांना एनहान्स करण्यासाठी कशाची आवश्यकता असते, स्किल बेस्ड एज्युकेशनची. त्याला स्किल बेस्ड एज्युकेशन असं म्हणतात. स्किल बेस्ड लर्निंग हेल्प्स इन ड्रॉइंग एनहान्स स्ट्रेंथ्स and important skills to achieve their goals. स्किल बेस्ड लर्निंग काय करतं की तुमच्या ज्या स्किल्स आहेत त्या स्ट्रेंथन करण्याचं काम, तुमच्यामध्ये ज्या अक्वायरिंग स्किल आहेत किंवा हिडन स्किल आहेत त्या स्किलला स्ट्रेंथन करण्याचं काम हे स्किल बेस्ड एज्युकेशन करत असतं. त्याचबरोबर व्हेअर लर्नर गेट स्किल थ्रू प्रॅक्टिकल अँड अकॅडमिक नॉलेज. जो अध्ययन करत आहे, जो विद्यार्थी आहे, तो कोण स्किल कशा शिकतो, प्रॅक्टिकल अँड अकॅडमिकल नॉलेज. म्हणजे केवळ तात्विक दृष्टिकोनातून शिकत नाही, तर एक प्रॅक्टिकल दृष्टिकोनातून सुद्धा त्या स्किल शिकतो. त्याला आपण स्किल बेस्ड एज्युकेशन म्हणते. म्हणजे तात्विक दृष्टिकोनातून शिकून नाही, तर त्याचं प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन कसं आहे, त्याचा प्रत्यक्ष उपयोग कसा आहे, त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन काय आहे, या दृष्टिकोनातून शिकतो. त्याला आपण स्किल बेस्ड एज्युकेशन असं म्हणतो. The skill based education is fully job oriented for a specific field. म्हणजे काही फील्डमध्ये स्किल बेस्ड एज्युकेशन हे फुल्ली जॉब ओरिएंटेड आहे. म्हणजे संपूर्ण ते शिक्षण घेतल्याच्या नंतर एम्प्लॉयमेंट हे सहजपणे उपलब्ध होऊ शकतं. आणि म्हणून ह्या 21व्या शतकामध्ये स्किल बेस्ड एज्युकेशनचा बोलबाला हा खूप मोठ्या प्रमाणात होतो आहे. प्रत्येक ठिकाणी स्किल बेस्ड एज्युकेशन अभ्यासक्रम तयार करावे, स्किल बेस्ड विषय हे करावे, स्किल बेस्ड एज्युकेशन शिक्षण द्यावं, असं प्रत्येक ठिकाणी आता बोलल्या जात आहे. कारण स्किल बेस्ड एज्युकेशन इज फुल्ली जॉब ओरिएंटेड असं त्याचे आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर स्किल बेस्ड एज्युकेशनच्या संदर्भामधले एम्स काय आहेत, नेमकं त्याचे ध्येय काय आहेत स्किल बेस्ड एज्युकेशनच्या, ते आपण पाहूया. बघा काय सांगतात, टुवर्ड्स बिल्डिंग द स्किल ऑफ द स्टुडंट हु हॅज ऑलरेडी अक्वायर्ड नॉलेज थ्रू क्लासरूम लेक्चर and encourage them to experiment and apply those concepts to strengthen the learning process. विद्यार्थ्यांनी जे ज्ञान वर्गामध्ये प्राप्त केलेलं आहे त्या ज्ञानाला प्रत्यक्ष प्रॅक्टिकल स्वरूपामध्ये अप्लाय करण्यासाठी किंवा त्याला स्ट्रेंथन करण्यासाठी जी लर्निंग प्रोसेस आहे ती लर्निंग प्रोसेस म्हणजे स्किल बेस्ड एज्युकेशन. म्हणजे विद्यार्थ्यांनी मिळवलेलं ज्ञान त्यांना प्रत्यक्ष स्वरूपामध्ये इम्प्लिमेंट करायला लावणं हे त्याचं पहिलं ध्येय, एम्स आपल्याला पाहायला मिळते. देन सेकंड वन इज इन अ स्किल बेस्ड क्लासरूम टीचर फोकस ऑन इम्पार्टिंग एज्युकेशन थ्रू प्लॅनिंग अँड प्रॅक्टिस. स्किल बेस्ड एज्युकेशन मध्ये काय केलं, क्लासरूम मध्ये फोकस कशावर करतात, थ्रू द प्लॅनिंग अँड प्रॅक्टिस. म्हणजे विद्यार्थ्यांचा सराव झाला पाहिजे, विद्यार्थ्यांना त्याचं नियोजन करता आलं पाहिजे आणि त्या नियोजनाच्या स्वरूपामध्ये त्याचा सराव झाला पाहिजे. म्हणजे तो विद्यार्थी हा ग्लोबल पर्स्पेक्टिव्हनी, ग्लोबल ॲटिट्यूडनी, ग्लोबल इंटरेस्टनी हा त्या दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे.
टू हेल्प स्टुडंट टू रिटेन कॉन्सेप्ट, instructor plan, discuss idea and provide constructive feedback so that student can reflect on the skill gain in classroom. म्हणजेच ह्या स्किल बेस्ड एज्युकेशन मध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना मदत कशी आहे, टू हेल्प द स्टुडंट टू रिटेन कॉन्सेप्ट, त्याची संकल्पना रिटेन करण्याच्या दृष्टिकोनातून, त्याचा प्लॅन तयार करण्याच्या दृष्टिकोनातून, त्या प्लॅनवर आयडिया कोणकोणत्या आहेत, त्याच्या नवीन संकल्पना कोणकोणत्या आहेत, अँड प्रोव्हाइड कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक, म्हणजे नुसताच फीडबॅक नाही तर कशा स्वरूपाचा, संरचनात्मक स्वरूपाचा फीडबॅक, कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून काय करू शकतील विद्यार्थी, कॅन रिफ्लेक्ट ऑन स्किल गेन इन क्लासरूम, म्हणजे क्लासरूम मध्ये ते वेगवेगळ्या प्रकारच्या स्किल ह्या अक्वायर करू शकतील आणि मग त्यांचा दृष्टिकोन हा ग्लोबल पर्स्पेक्टिव्हचा तयार होईल, ग्लोबल स्किल त्यांच्याकडे अक्वायर होतील. अशा प्रकारचे काही एम्स त्यांनी ठेवलेले आपल्याला पाहायला मिळतात. बेनिफिट्स ऑफ स्किल बेस्ड एज्युकेशन, काय त्याचे उपयोग आहेत. इफ इंडिव्हिज्युअल गेट्स एज्युकेटेड थ्रू स्किल बेस्ड लर्निंग दे कॅन प्रोड्यूस बेटर रिझल्ट अँड अर्न मोर मनी. म्हणजे स्किल बेस्ड एज्युकेशन मधून तुम्हाला तुमचं आर्थिक स्थैर्य किंवा आर्थिक गोष्ट हे तुम्हाला सहजपणे प्राप्त करतात. तर त्याचे रिझल्ट हे काय, बेटर रिझल्ट अँड अर्न मोर मनी. तुमच्या ज्या शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही स्किल बेस्ड शिक्षण घेतल्याच्या नंतर तुम्हाला सहजगत्या अर्निंग हे सुरू होऊ शकते. एज्युकेशन अँड ट्रेनिंग इम्प्रूव्ज अँड इंडिव्हिज्युअल एम्प्लॉयबिलिटी अँड लेबर मोटॅलिटी अँड इट ऑल्सो इन्क्रीज द इंडिव्हिज्युअल ॲबिलिटी टू अडॅप्ट चेंजिंग टेक्नॉलॉजी. म्हणजेच इंडिव्हिज्युअल एम्प्लॉयबिलिटी तुम्हाला तयार करता येऊ शकते स्किल बेस्ड एज्युकेशनच्या माध्यमातून. Ample education and great skill influence the path of national economic development, attract investment from abroad and promote growth. जे स्किल बेस्ड एज्युकेशन जर दिले किंवा स्किल बेस्ड एज्युकेशन जर तुम्ही हे केला तर त्याच नॅशनल इकॉनॉमिक डेव्हलपमेंटला त्याची मदत होते. आणि त्याचबरोबर अट्रॅक्ट इन्व्हेस्टमेंट फ्रॉम अब्रॉड, म्हणजे जे काही दुसऱ्या देशांची इन्व्हेस्टमेंट आहे, शिक्षणावर असेल, बाकीच्या गोष्टीवर असेल, FDI असेल, फॉरेन कंट्रीज ज्या आहेत त्यांचा जी इन्व्हेस्टमेंट असेल ती इन्व्हेस्टमेंट स्किल बेस्ड एज्युकेशनच्या माध्यमातून वाढू शकते. म्हणजे स्किल बेस्ड एज्युकेशनचा हा एक फायदा आहे की फॉरेन इन्व्हेस्टमेंट ही खूप मोठ्या प्रमाणात त्या देशामध्ये होऊ शकते की स्किल बेस्ड एज्युकेशन जिथं दिल्या जाऊ शकतं. कंट्रीज दॅट हॅव अ ग्रेटर शेअर ऑफ एज्युकेटेड अँड व्हेरी स्किल वर्कफोर्स हॅव राईज प्रोडक्टिव्हिटी ॲट व्हेरी हायर पेस. स्किल बेस्ड एज्युकेशनच्या माध्यमातून एक स्किल वर्कफोर्स तयार करता येतो आणि राईज हाय प्रोडक्टिव्हिटी ही आपल्याला प्राप्त करत असते. एका छोट्या याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रोडक्टिव्हिटी ही तयार करता येऊ शकते, हे त्याचा बेनिफिट्स आहे. एज्युकेशन अँड ट्रेनिंग जनरेट अदर सिग्निफिकंट अँड ग्रेट सोशल बेनिफिट्स, म्हणजे त्याचे सामाजिक फायदे सुद्धा भरपूर आहेत. सामाजिक बेनिफिट्स, रिड्यूस डिपेंडन्स ऑन इन्कम सपोर्ट हा त्याचा फायदा आहे. फॉर द अनएम्प्लॉईड इंडिव्हिज्युअल, म्हणजे रिड्यूस करता येऊ शकते आपल्याला. कोणावर जर आधार राहता येणार, कुणी जर कोणावर डिपेंड राहत असेल तर त्याला इंडिपेंडंट आपल्याला बनवता येऊ शकते. रिड्यूस इन्सिडन्स ऑफ क्राईम हा एक महत्वाचा त्याचा बेनिफिट्स आहे. कारण स्किल बेस्ड एज्युकेशन असेल तर प्रत्येकाच्या हाताला काम मिळणार आहे, त्यामुळे अनएम्प्लॉयमेंट कमी होईल आणि त्याच्यामध्ये जी गुन्हेगारीची जी काही संख्या आहे किंवा इन्सिडन्स आहेत हे आपल्याला कमी करता येऊ शकते. इम्प्रूव्ह लॉफुल बिहेवियर अँड हेल्थ अवेअरनेस अमॉंग देम. बघा स्किल बेस्ड एज्युकेशनच्या माध्यमातून काय होईल, कायदेविषयक त्यांचं बिहेवियर इम्प्रूव्ह करता येऊ शकेल. सर्व लोक हे कायदे पाळायला लागतील, म्हणजे कुणीही कायद्याचं उल्लंघन करणार नाही. अँड हेल्थ अवेअरनेस अमॉंग देम, वर्तमान काळामध्ये हेल्थ अवेअरनेस आहे, स्किल बेस्ड एज्युकेशनच्या माध्यमातून हे अवेअरनेस सुद्धा आपल्याला तयार करता येऊ शकते. स्किल फॉर एम्प्लॉयमेंट, कोणकोणत्या स्किल लागतात एम्प्लॉयमेंटला, तर कमर्शियल अवेअरनेस स्किल लागते, कम्युनिकेशन स्किल लागतात, टीमवर्क स्किल लागते, निगोशिएशन अँड प्रेझेंटेशन स्किल्स लागतात, त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल लागतात, लिडरशिप स्किल लागतात, ऑर्गनायझेशन स्किल लागतात, डिसिजन मेकिंग स्किल लागतात, इमिडिएटिव्ह स्किल लागतात. ह्या सर्व स्किल आपल्याला याच्या माध्यमातून लागत असतात आणि ह्या सर्व स्किल ह्या स्किल बेस्ड एज्युकेशनच्या माध्यमातून आपल्याला देता येऊ शकतात. ह्या जर स्किल तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये असतील, तुम्ही जर दिल्या तर एक आपण
एम्प्लॉई तयार करू शकतो, एक चांगल्या प्रकारचा रोजगार आपण तयार करू शकतो. निगोशिएशन स्किल अत्यंत आवश्यक आहे आपल्याला रोजगार तयार करण्यासाठी. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल आवश्यक आहे. लिडरशिप स्किल आहे. ह्या स्किल ह्या व्यक्तीमध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये आवश्यक असतात आणि ह्या स्किल जर आपण दिल्या तर ह्या स्किलच्या माध्यमातून आपल्याला स्किल बेस्ड वर्कफोर्स तयार करता येतो आणि ह्या वर्कफोर्सच्या माध्यमातून आपल्याला एम्प्लॉयबिलिटी तयार करता येऊ शकते. काही ऑर्गनायझेशन्स आहेत स्किल डेव्हलपमेंटच्या, ऑर्गनायझेशन अँड स्कीम्स आहेत. याच्या संदर्भातही प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या ऑर्गनायझेशन आहेत की स्किल डेव्हलपमेंटच्या. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट एजन्सी आहे, त्याचा संक्षिप्त स्वरूप त्याला NSDA असं म्हणतो, असंही विचारलं जाऊ शकतं. याच्यावर प्रश्न विचारले झाले आहेत. खालचे जो सेकंड नंबरचा आहे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, हे काय करतात याचे कार्य सुद्धा आपल्याला माहित असले पाहिजे. आता ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये हे आपल्याला शक्य नाही, पण तरी त्याचे कार्य आपण थोडक्यामध्ये पुढे याच्यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आहे प्रधानमंत्री कौशल विकास योजना, त्याला PMKVY असं आपण म्हणतो. नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन आहे, आजीविका स्किल ज्याला आपण असं म्हणतो. मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप आहे, MSDE ज्याला आपण म्हणतो. महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट ज्याला मनरेगा असं म्हणतात किंवा NREGA असं म्हणतात. मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट त्याला MOLE असं म्हणतात. दीनदयाळ उपाध्याय ग्राम कौशल योजना DDU-GKY असं त्याला म्हणतात. याच्यामधल्या काही स्कीम्स आहेत आणि याच्यामधल्या काही ह्या ऑर्गनायझेशन आहेत की ज्या स्किल डेव्हलपमेंटसाठी ह्या सगळ्या काम करत असतात. ह्याच्या वेगवेगळ्या योजना आपण या संदर्भामध्ये आपल्याला माहिती हवी असते की नेमकी याच्यापैकी कोणती योजना आहे स्किल डेव्हलपमेंटसाठी आहे, यापैकी कोणता घटक हा या अंतर्गत प्रधानमंत्री कौशल विकास योजनेमध्ये येतो. ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा हे आपल्याला माहित पाहिजे. हे फक्त तुम्हाला ओव्हरलुक म्हणून एक तुम्हाला स्लाइड फक्त तुमच्या समोर मांडली. आता याच्या संदर्भामध्ये इंडिया एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट स्ट्रक्चर हे या पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा या व्हिडिओमध्ये काढून घेऊ शकता आणि त्यामध्ये म्हणजे इथं तुम्ही बघा की इथं तुम्हाला डाव्या साईडला दिसते आहे की इथं वयवर्ष 6 ते 14 इथून एलिमेंटरी एज्युकेशन सर्टिफिकेट सुरू होतात स्किल डेव्हलपमेंटचे, ते एज 24 to 26 पर्यंत ह्या सगळ्या सर्टिफिकेट, डॉक्टरेट प्रोग्राम पर्यंत ह्या सगळ्या स्किल डेव्हलपमेंट स्ट्रक्चर भारतामध्ये आता तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतं. ह्या स्ट्रक्चरचा सुद्धा तुम्ही अभ्यास हा आपल्याला करावा लागणार आहे. त्याचबरोबर नोडल बॉडीज फॉर स्किल डेव्हलपमेंट इंडिया कोणकोणते आहेत, की बॉडीज कोणते आहेत, त्याचे इनेबलर्स कोणते आहेत, इम्प्लिमेंटिंग बॉडीज कोणत्या आहेत आणि बेनिफिशरीज कोणत्या आहेत. फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप आहे, त्यानंतर MHRD आहे, मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट आहे, अदर सेंट्रल मिनिस्ट्रीज आहेत. मग त्याचे इनेबलर्स कोणते आहेत, स्टेट स्किल डेव्हलपमेंट आहे, स्टेट स्किल डेव्हलपमेंट मिशन आहे, NSDC आहे जे आता आपण अगोदरच्या स्लाइडमध्ये पाहिलं, NSDA आहे. ह्या सगळ्या लेबर लॉज आहेत, बाकी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या इनेबलर्स आहेत. इम्प्लिमेंटिंग बॉडीज कोणत्या आहेत, ITI आहे, ट्रेनिंग प्रोव्हायडर्स आहे, कॅपिटेटिव्ह ट्रेनिंग बाय एम्प्लॉयर्स आहे, स्कूल्स आहेत, युनिव्हर्सिटी आहे, असेसमेंट कंपनीज आहेत. त्यानंतर बेनिफिशरीज कोण आहे, मार्जिनलाइज्ड सोसायटीज आहेत, अनएम्प्लॉईड युथ आहे, लो इन्कम ग्रुप आहे, स्कूल अँड कॉलेज स्टुडंट आहे. याचाही तुम्ही अभ्यास हा करू शकता. म्हणजे ह्या नोडल बॉडीज आहेत आणि त्याचे बेनिफिशरीज कोण आहेत याच्यावर तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न हे विचारला जातात. ही की बॉडी आहे, त्याचे बेनिफिशरीज कोण आहे, हे इनेबलर्स आहे, त्याची इम्प्लिमेंटिंग बॉडीज कोणकोणती आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवूया. स्किल इंडिया कॅम्पेन लॉन्च बाय ऑनरेबल प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी ऑन 15 जुलै 2015. नरेंद्र मोदी यांनी 15 जुलै 2015 हे स्किल इंडिया कॅम्पेन हे लॉन्च केलं. त्याचा एम्स काय होता, which aims to train over 40 crore Indian in different industry related jobs. 40 करोड जॉब्स हे तयार करणे. द विजन ऑफ द क्रिएट एम्प्लॉयमेंट वर्कफोर्स बाय 2022 2022 पर्यंत याचा वर्कफोर्स तयार करणे वेरियस स्कीमच्या माध्यमातून. वरुण धवन अँड अनुष्का शर्मा साइन द अँबॅसेडर ऑफ स्किल कॅम्पेन. म्हणजे तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकते की ते अँबॅसेडर कोण आहेत, तर वरुण धवन आणि अनुष्का शर्मा हे स्किल इंडिया कॅम्पेनचे अँबॅसेडर म्हणून आहेत आणि त्याचं द मिशन चेअर्ड बाय ऑनरेबल प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी. द नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इज अ युनिक ऑर्गनायझेशन अंडर PPE मोड. मीन्स PPE मीन पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मोड अंडर द मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप. इट एम्स प्रमोट स्किल डेव्हलपमेंट बाय इनिशिएट द क्रिएशन ऑफ लार्ज अँड क्वालिटी ओरिएंटेड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑल ओव्हर कंट्री. ह्या सगळ्या गोष्टी आपण या माध्यमातून पाहू शकतो. इथं मी ह्या थांबतो
आपण हे लक्षात घेऊया की याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी ह्या आता आपण चर्चा केल्या, त्या माध्यमातून तुम्ही याचा पाहू शकता. थँक्यू सो मच.